श्रीरामपूर येथील महाविद्यालयीन तरुणाला मित्रांनी अपहरण करून खंडणीसाठी जीवे मारल्याची घटना घडली आहे। 6 महिन्यानंतर बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। तरुणाला मारणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले। मूळचा कोपरगाव तालुक्यात राहणारा गणेश चांदगुडे वडिलांचं छत्र हरपल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील आपले मामा सुनील दौंड यांच्याकडे शालेय शिक्षणासाठी राहत होता। श्रीरामपूर येथील कॉलेजमध्ये 12वीचं शिक्षण घेताना पराग पटारे, अजय मोरे आणि धीरज शिंदे यांच्याशी त्याची मैत्री झाली। 12 मार्च रोजी गणेश कॉलेजमधून घरी परतलाच नाही। घरच्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो न सापडल्यानं 13 तारखेला श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला। 25 मार्च रोजी कॉलेजला असणाऱ्या पेपरसाठी गणेश येईल ही आशा त्याच्या घरच्यांना होती, मात्र तो काही आलाच नाही। दरम्यानच्या काळात गणेशच्या फोनवरून त्याच्या आईकडे लाखो रुपयांची खंडणी मागणीचे फोन आणि SMS केले गेले। सुरुवातीला घरच्यांना गणेशच पैशासाठी हे करत असल्याचा संशय आला, मात्र त्याचा काही घातपात झाला नाही ना, या संशयानं अखेर गणेशचे मामा सुनील दौंड यांनी 25 मार्च 2015 रोजी सायंकाळी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। श्रीरामपूरला 11वी 12वी इथं शिकत होता बोराव कॉलेजला आणि पेपर झाल्यानंतर 12 तारखेला सकाळी तासाला चालला म्हणून इथून निघून गेला। त्याच्यानंतर तो काय परत आलाच नाही। आम्ही 13 तारखेला एक अर्ज दिला पोलीस स्टेशनला की बाबा आमचा मुलगा काय परत आला नाही घरी। मग त्याच्यानंतर 24 ला एक पेपर होता, 24 ला का 25 ला, त्या तारखेपर्यंत जर नाही आला तर तुम्हाला कंप्लेंट देऊ असं आम्ही पोलिसांना सांगितलं होतं। एक अर्ज पण दिला होता, त्यांची पोच पण आम्ही घेतली होती। मग नंतर पेपरला तो आलाच नाही 24 ला का 25 ला। मग त्या दिवशीच दुपारीच आम्ही केस मग त्यांना दिली, कंप्लेंट दिली त्यांना, आणि मग तिथून पुढे पोलिसांचा तपास चालू झाला। त्याच्यानंतर त्यांनी मग ते एक पटऱ्याच्या मुलाला ताब्यात घेतलं होतं। त्याच्यानंतरच घेतलं होतं, कंप्लेंट दिली त्याच दिवशी ताब्यात घेतलं रात्री। त्यांनी त्याची चौकशी केली पण तो त्यावेळेस काय कबूल झालाच नाही, त्यांनी अशीच उडाउडीची उत्तर दिली। त्याच्यानंतर मग नगरला पेपरमध्ये आलं होतं बा 433 मुलं बेपत्ता आहे, त्याच्यातून 40-50 मुलं सापडलेले। तर ज्यांचे मुलं गेले ते नातेवाईकांनी नगरला येऊन कॉन्टॅक्ट साधावा। मग आम्ही नगरला जाऊन त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट साधावला आणि मग त्यांनी ते मोबाईलच्या याच्यावर इथं ते मुलं सापडून इथं पोलीस स्टेशनला आणले। इथं पोलीस स्टेशननी मग पोलिसांनी तो तपास लावून मग आम्हाला कळवलं, आम्हाला फोन करून बोलवलं तिथं का पोरांनी अशी जबाब दिले म्हणे। मग आम्ही तिथं पोलीस स्टेशनला गेलो। हा, मागणी करायची ना, ते 1 कोटी चाहिए, कधी म्हणायची 35 लाख द्या, कधी असं 2-3 SMS पाठवायची, फोनवर 2-3 वेळा धमकी दिली, एवढे पैसे दिलेत आहे, नाही तर मग आम्ही तुमच्या मुलाला, म्हणजे आईच्या मोबाईलवरच फोन यायचे, आमच्या कोणाच्याच मोबाईलवर नाही आले। आईलाच धमकी द्यायचे, फक्त ते आईच्याच मोबाईलवर मेसेज टाकायचे आणि आईच्याच मोबाईलवर धमकी द्यायची, तुम्ही हिंदीमध्ये बोलायचे। त्याच दिवशी पोलिसांनी पराग पटारे याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं, मात्र त्या दिवशी त्यानं उडवाउडीची उत्तरं देत आपली सुटका करून घेतली होती। पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला होता। अखेर मित्रांनीच त्याला घेऊन गेल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी अजय मोरे याला ताब्यात घेतलं आणि पोलिस खाक्यात दाखवताच त्यानं आपण मित्रांच्या मदतीनं गणेशला मारल्याची कबुली दिली। 12 मार्च रोजी गणेशला अजय मोरे हा मोटरसायकलवर गंगापूर तालुक्यात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी अगोदरच हजर असलेल्या धीरज शिंदे आणि पराग पटारे यांनी गणेश चांदगुडे या तरुणाला दगडानं ठेचून जीवे मारलाय। कोणाला चेहरा ओळखू येऊ नये यासाठी त्याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं। हे निर्गुण हत्याकांड केल्यानंतर या तिघांनी गणेशच्या फोनवरून घरच्यांना खंडणी मागणं सुरूच ठेवलं होतं। अखेर हे गुन्हेगार आता गजाआड गेले आहेत। 12 मार्च रोजी ही घटना घडल्यानंतर 25 मार्च पर्यंत त्याचे कॉल्स त्याच्या आईकडे येत होते आणि मामाकडे येत होते। त्याच्यामुळं घरच्यांना वाटत होतं की हा कुठल्या तरी कारणाने घर सोडून बाहेर गेलेला आहे आणि त्याच्यामुळे 25 तारखेला एक एक्झाम होती, त्या एक्झामसाठी त्यांना येणं अपेक्षित होतं, पण तो 25 तारखेला पण एक्झामसाठी आला नाही। तेव्हा मात्र घरच्यांना त्याच्याविषयी काहीतरी घातपात घडला आहे की काय अशी शंका निर्माण झाल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन किडनॅपिंगची तक्रार दिली। तेव्हा ती तक्रार दाखल केल्यानंतर पुढे तपासामध्ये ऑगस्टच्या एंडला काही क्ल्यू मिळाले की त्याचा काहीतरी घातपात झालेला असावा
आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्या सखोल तपास करता या तिघांपैकी अजय आणि पराग यांना या अगोदरच अटक केली होती आणि त्यांच्याकडून सखोल चौकशी करता या पूर्ण गुन्ह्याचा आणि खुनाचा उकल झालेला आहे. ह्या तिन्ही आरोपींपैकी हा मेन जो आहे, जो ज्यानं या सर्व योजना आखली, तो पराग पठारे हा कॉलेज मध्ये जाणारा विद्यार्थी आहे आणि इतर अजय मोरे आणि धीरज शिंदे हे देखील त्याच्यापैकी एक जण पॉलिटेक्निक करणारा आहे आणि असे शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले हे गुन्हेगार आता निष्पन्न झालेले आहेत. न्यूज रिपोर्टर शैलेश त्रिभुवन, SN मीडिया, श्रीरामपूर.